सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपल्या शाळेमध्ये सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या अनेकांचे आपण वाढदिवस साजरे करतो। त्या पद्धतीनेच आज एक योगायोग आला। आपल्याच परिसरामध्ये राहणारे आणि श्वास हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आदरणीय डॉक्टर ऋतुराज देशमुख सर यांचा आज वाढदिवस आहे। ही गोष्ट काल रात्री 11 वाजता आपला विद्यार्थी माझी सनी भिसे यांनी काल सांगितलं आणि आज नियोजन करूया म्हटलं, ठीक आहे ठरवूया। त्याप्रमाणे आज आपण त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत। आज डॉक्टरांचा नुसता वाढदिवस नाही तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आज आहे। त्यामुळे आज हॅपी ॲनिव्हर्सरी पण त्यांची आहे। दुधामध्ये साखर टाकावी आणि दुग्धशर्त व्हावा त्या पद्धतीने आजचा हा योगायोग आहे। डॉक्टर लहान मुलांची तपासणी करतात, परंतु समाजामध्ये कुठल्याही माणसांची अडचण असेल किंवा कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये काय अडचण असेल तर डॉक्टर धावून त्या ठिकाणी हजर असतात। श्वासमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणजे आपल्या कुटुंबातली की व्यक्ती आहेत अशा पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला स्वभाव कळतो किंवा त्यांचं सहकार्य आपल्याला मिळतं। अशा डॉक्टरांचा वाढदिवस आपल्या शाळेत साजरा होतोय, आपलं मोठं भाग्यच आहे। मी आज आपल्या विद्यालयामध्ये आपण अशा प्रकारचे वाढदिवस अनेक सामाजिक जे आपल्या शाळेला मदत करतात त्यांचे आपण वाढदिवस आजपर्यंत मनवतोय। नाना शिंदे आहे की नाही, त्यांनी असा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्यांच्या आपल्या ज्या गरजा होत्या त्या त्यांनी भागवल्या आहेत। तसंच आपल्या या ठिकाणी आपले ज्या डॉक्टर आहेत ऋतुराज देशमुख आणि त्यांच्या सुवितर्क पत्नी मॅडम, तर त्यांचाही लग्नाचा वाढदिवस आहे। हा दुहेरी एक प्रसंग आहे मुलांनो। आज जर मी पाहिलं तर मला वाटतं आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यामुळे मला सकाळी काल्यानंतर मॅडम म्हणजे काय करणार मग घेऊया म्हटलं, कारण माझ्या सासूबाई 89 वर्षाच्या आहेत आणि जागेवर आहेत। आता म्हणजे माझे सिरियस होत्या सासूबाई, पण मॅडमने जरा येऊन संध्याकाळी कधी फोन केला तर येणार, बघणार, त्यांना मार्गदर्शन करणार। त्यांना असं वाटलं की मॅडम इतक्या सिरियस तुमच्या सासूबाई असताना सुद्धा म्हणजे कधी अवेळी हाक मारा ते कधी दोघं येणार लक्षात आहे। माझे सासरे होते, माझ्या मिस्टरांना म्हणजे जरा प्रॉब्लेम झाला होता, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे आपण एक डॉक्टर आहोत म्हणजे स्वतःचा एक थोडासा गर्व जो असतो डॉक्टरचा, तर डॉक्टरचा गर्व नसून एक सामाजिक कार्य म्हणून ते खूप चांगलं करतात लक्ष द्या। आपल्या कॉलनीमध्ये ह्या परिसरामध्ये यांचं नाव लौकिक वाढलेलं आहे, कारण ते आपल्या सर्वसामान्य कुटुंबाला दवाखाना आपला परवडत नाही तर सर्वांना त्यांनी एक सगळ्यांनी म्हणजे एक श्वास हॉस्पिटल काढलेलं आहे, तर त्या श्वास हॉस्पिटलची सगळ्यांना सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने ते सेवा करत आहेत। तर मी आमच्या शाळेच्या वतीने त्यांना विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, त्यांनी जे आपले सामाजिक कार्य करतात तसं या आपल्या सभोवताली जे डॉक्टर आहेत त्यांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा। आणि यांच्यामध्ये एक माणुसकी वेगळी आहे, म्हणजे डॉक्टर हा पेशा सोडून यांच्यामध्ये माणुसकी खूप चांगली आहे। त्यांचं बोलणं, वागणं, जे पेशंटला दिली वागणूक अतिशय खूप चांगली दिली जाते। डॉक्टर हा वेगळ्या पद्धतीचा असतो, परंतु त्या पेशंटला एक सामाजिक किंवा त्याला एक आधार दिला जातो। मला वाटते पेशंट हा कसा असतो, निम्मा कोणी सांगतो तुला हे होणार आहे, तुला तेच होणार आहे, त्यापेक्षा तू बरा होणार आहेस, तुझ्यामध्ये जे आत्मशक्ती ही आत्मशक्ती तुला प्रेरणा देणारी आहे, अशी प्रेरणा देणारे हे दोन्ही डॉक्टर जोडे आहेत लक्षात द्या। तर ह्या जोडींना आमच्या शाळेच्या वतीनं माझ्या वैयक्तिक तुमच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या हातून अशाच प्रकारचं सामाजिक कार्य घडो अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतोय आणि वाढदिवस तुम्हाला शुभेच्छा। तुमचे आभार। तर मुलांना जास्त काहीच वेळ घेणार नाही आहे त्यांचा। सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आरोग्य। आता मी डॉक्टर आहे म्हणल्यावर महत्त्वाच्या गोष्ट तेच सांगणार की तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं आहे आणि त्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं जास्त गरजेचं आहे। सगळ्यात पहिली आहे ती तुम्ही आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, म्हणजे तुमचं जे खाणं पिणं आहे ते अगदी व्यवस्थित असावं। तुम्ही फक्त भात, चपाती, भाकरी असं न खाता सर्व प्रकारची फळं, पालेभाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती स्वच्छता।
जर तुम्ही स्वतःची म्हणजे स्वतःच्या शरीराची जर स्वच्छता ठेवली तर तुमचं आरोग्य हे अगदी चांगलं राहणार आहे की तुम्ही रोजच्या रोज तुम्ही नखं वगैरे आठवड्याची कापली पाहिजेत, रोज सकाळी आंघोळ केली पाहिजेत, 2 टाईम ब्रश केलं पाहिजेत. ह्या ज्या स्वच्छतेच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जर व्यवस्थित पाळल्या तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. आपण काय करतो, थोडा वेळ खेळतो, कंटाळा आला की TV बघत बसतो, मोबाईल बघत बसतो. तर मोबाईल आणि TV याचं ॲडिक्शन जर तुम्ही कमी केलं म्हणजे ते वापरणं जर तुम्ही टाळलं आणि तुम्ही जर मैदानी व्यायाम जास्त प्रमाणात केले तर तुमचं आरोग्य सगळ्यात चांगलं राहणार आहे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही कायम लक्षात ठेवल्या तर तुमच्या आरोग्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्यापैकी आपल्या शाळेतील बरेच विद्यार्थी ओळखीचे आहेत, माझे पेशंट पण आहेत. त्यामुळे कधीही तुम्हाला कसलीही मदत लागली तर हक्कानं मला आवाज द्या. कोणत्याही क्षणी मी यायला तुमच्यासाठी तयार आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी विशाल सह्याद्री शाळा आणि सर्व व्यवस्थापनाचे अतिशय आभार मानतो की मला आज त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने इथं बोलवलं. वाढदिवस हा एक खूप मोठा विषय नसतो, पण एक सामाजिक बांधिलकी आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्था चालवताना मी बघितलेलं आहे सह्याद्री शाळेनं. तर या शाळेत थोडीफार एक फुल नाही तर फुलाची पाकळी अशा स्वरूपाची मदत करावी या हेतून आज मी छोटीशी मदत मॅडमकडे देणार आहे. आणि मुलांना एक छोटा संदेश देतो मी. मॅडमने आता जसं सांगितलं की बाबा आहार आणि व्यायाम हे अतिशय महत्त्वाचं असते. आज जर तुमची शरीराची जडणघडण जर आत्ता चांगली झाली तर आपली भारताची पुढची पिढी ती सशक्त बनणार आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही घरी जाताना वाढदिवस ह्या गोष्टी सगळ्या डोक्यातून काढा. फक्त 2च संदेश घेऊन जावा की स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा आणि अभ्यास चांगला करा. ह्या 2 गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत आणि त्या आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. शाळेचं नाव मोठं करा. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला ती खरोखर आपली संपत्ती आहे. आरोग्य आपली संपत्ती आहे आणि ज्यातून आपण आयुष्य घडवणार आहोत तो आपला अभ्यास आहे. आपलं आयुष्य खूप सुखी आणि समाधानी होतं. त्याच गोष्टीमुळं आज डॉक्टरांनी सुद्धा इथंपर्यंत जे पदग्रहण केलेलं आहे किंवा आतापर्यंत जी प्रगती त्यांनी केलेली आहे ते आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी सांभाळल्यामुळं. तर आपल्या शाळेतल्या मुलांना सुद्धा काही ना काहीतरी फुलाची पाकळी त्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पोहोचावी. तर त्यांना वह्या असू द्या, पुस्तकं असू द्या किंवा आपल्या शाळे ही बोलक्या भिंतीची शाळा केलेली आहे. जी काही शाळेची अडचण असेल ती दूर करण्यासाठी थोडा खारीचा वाटा आपण उचलावा आज वाढदिवसाच्या निमित्तानं. या उद्देशानं त्यांनी एक पाकिट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आर्थिक मदत आहे रोख स्वरूपात. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की ती आर्थिक मदत आपण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम यांच्याकडे सुपूर्द करावी. सनी भिसे आपल्या शाहूनगरमध्ये शेजारी राहतो. त्याचंही शाळेवर फार लक्ष असतं. 15 ऑगस्टपूर्वी मला त्यांनी फोन केला की सर 2-4 मुलींना काही गणवेश लागणार असेल तर मला सांगा, 15 ऑगस्टला मी द्यायला तयार आहे. हाही योग त्याच्यामुळे चालला आहे. त्याच्याचमुळं आज शाळेला काही ना काहीतरी मदत मिळाली आहे. मी आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सनीचं बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं. म्हणजे एक शाळेत चांगलं काम होईल. हां, नाही तर आपण विद्यार्थी काढले. हां, 4-5 मुले.
कितीतरी विद्यार्थी आमचे चांगले झाले आहेत, कितीतरी विद्यार्थी बिझनेसमॅन झालेत, तसेच अधिकारी झालेत. ह्या मराठी शाळेत शिकूनच सगळे झालेत. आणि सरांचं एवढं चांगलं मार्गदर्शन, उबाळे सर, पिसाळ सर, तसेच आपले गायकवाड सर, सुरपूर सर हे, आणि तोरणे मॅडम, तसेच बाबर मॅडम हे अतिशय चांगलं शिकवतात आणि अतिशय त्या आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि आज त्यांच्यामुळेच आमची उज्ज्वल भविष्याला वाटचाल चालू झालेली आहे आणि त्यांना कधीच विसरणार नाही हे वचन देतो. आणि तुम्ही चांगला अभ्यास करा आणि तुम्ही अधिकारी व्हा हीच विनंती आहे. शाळा म्हणजे वाढदिवसासाठी निवडली कारण त्यांना माहिती की ही शाळा त्यातले विद्यार्थी जरा मध्यमवर्गीय आहेत, त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे. हा पण तो पण त्यांचा हेतू आहे हेतू होता, तो त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं साध्य केलेला आहे. तर आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या सुविद्या पत्नी स्मिता देशमुख या दोघांचा लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे आणि डॉक्टर देशमुखांचा सुद्धा जन्मदिवस आहे. त्यांना आपल्या विद्यालयाच्या वतीनं आपण शुभेच्छा दिलेल्याच आहेत. या कार्यक्रमासाठी देशमुख दाम्पत्य आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले. आपले माजी विद्यार्थी आहेत, त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेला पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आर्थिक छोटीशी मदत दिलेली आहे. तर या सगळ्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचा ऋण व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला. खूपच मस्त वाटतं. यांच्यासारखे जोडीदार मला मिळाले हे माझं खरंच भाग्य आहे. यांच्यासारखे सुस्वभावी, समजून घेणारे, माझ्यासारख्या एवढ्या अवघड मुलीला सांभाळणारे, खूप छान, म्हणजे खूपच छान आमचा प्रवास होता आणि त्यांच्यासोबतचे झालेले प्रत्येक क्षण मला आठवतात. कामकाज तर आता सगळ्यांना माहितीच आहे, त्यांचं कामकाज खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे पेशंटला आपल्या घरातलं व्यक्ती समजून आजपर्यंत त्यांना ट्रीट केलेलं आहे आणि कोणत्याही व्यक्तीला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. अगदी त्यांचा स्टाफ असू दे किंवा त्यांच्या हॉस्पिटलमधले कामगार असू देत, कोणतंही, अगदी मामा मावशींपासून रिसेप्शन स्टाफ असू दे, सिस्टर स्टाफ असू दे किंवा मग त्यांचे कलिग्ज असतील, त्या सगळ्यांनाही त्यांनी आपलंसं करून त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यात पहिला मेसेज आहे माझा, बघतोय मी बरोबर नाही तर बसूनच घेणार आहे, नाही येणार नाही काही Happy birthday.
आज बऱ्याच क्षेत्रात शैक्षणिक असू द्या, वैद्यकीय क्षेत्रातल्या असू द्या, सर्वांनी वेळात काढून मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्वांचं प्रेमाने आशीर्वाद कंटिन्यू माझ्यावर राहू दे. धन्यवाद. श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जे अल्पावधीत नाव झालं आहे ते फक्त आणि फक्त श्वास हॉस्पिटलच्या स्टाफमुळे झालेलं आहे. स्टाफ हे स्वतःच्या घरचं मानून सगळं काम करत असतात आणि त्यांचे 100% एफर्ट्समुळे आज श्वासचं जे सामान्यांसाठी आश्वासक श्वास अशी ओळख निर्माण झालेली आहे ती फक्त आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यामुळे झालेली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या थँक्यू. सेम टू यू.